वारो आणि पाऊस एकत्र आणि त्या साईडीक ना काम चालू आहे तरी पण पावसात तर बघा तुम्ही बघू शकतास पावसाचा जोर बघू शकतास तुम्ही कसलो हा तो होय ना अजून भरपूर काम अजून तरी किती सा अजून 2-1 तास लागतले पाणी क्रॉस जाऊ नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी ना आजचं ब्लॉग आमच्या तळ्यावर होतो कारण ना गेले 2-3 दिवस ना पावसानं अचानक हजेरी लावले ना आणि आमचा वराडचा तलाव ना तर ता बांधलेला होता आणि ता फोडूक नाही होता अजून कारण ता ना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही फोडतो। तर यंदा ना पावसानं 2 आठवडे आधीच हजेरी लावल्यामुळे ना आमचा तलाव बांधलेला वराडचा आता भराक सुरुवात झाली आहे परत आणि त्याच्यामुळे काय विषय होतो जर अति पाऊस लागलो ना कारण आता लागताच कंटिन्यूच लागता कारण आज तारीख असा 22 तारीख आणि 20 तारखेच्या संध्याकाळपासून पाऊस कंटिन्यू असो थोडं पडतात असा आणि काळोख करूनच असा त्याच्यामुळे आमचा तलाव परत भराक सुरुवात झाली आणि जर कंटिन्यू लागत राहिलो ना तर वाट लागतेली आहे। त्याच्यामुळे आता ना आज तलाव ता फोडतोच असत तर आता मी थंय दिला असे आणि तर ह्या बघा परत ना भराक सुरुवात झाली आहे आमचा तलाव आणि त्या साईडीक फोडूचं काम चालू असा आता मी थंय दिलं असं आणि ह्या बघा ह्या जा वातावरण ना पूर्ण काळोख केलं ना पावसानं आणि ह्या 2-3 दिवस असा ऊन काय येऊकच नाही जो पाऊस चालू आलो ना 20 का 19 तारखेच्या संध्याकाळपासून तर असा वातावरण अजून ऊन काय बघू नाही असं आणि त्याच्यामुळे ना आज तलाव फोडतच असत तर पाणी सगळं घालवतले असत नाहीतर परत प्रेशर येऊ शकतात तलावावर आणि त्या साईडीन सगळा फूक मारतली आजचा ब्लॉग ह्यो तलाव फोडणीवर होतो तर ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा कारण कोकणातले पावसातले व्हिडिओ जाम भारी असतात तर ते तुमका बघू भेटले तर म्हणून पटापट ना आधी सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। मी ना खडकात असं आहे या साईडीन आणि त्या साईडीक असत फोडणारे दाखवते तुमका आणि तलावावर वातावरण बघा पावसामुळे डेंजर दिसता हे बघा त्या साईडीक ना सुरुवात झालेली असा फोडूक तो असा छोटू मामा आमचो आणि वर असत ते बघा तर आता हळूहळू येतच असत म्हणजे आताच अर्धा तास पूर्वी सुरू झाला काम करू का ग्रुपवर मेसेज टाकले नाही त्याच्यामुळे आता एक माणूस येतलो बघूया। तर आता मी थंय जातोय आणि दाखवते कसा फोडतात ता आणि या साईडीने बघा वातावरण बघू शकतास एक नंबर कारण पावसातलं जर वातावरण असतं ना त्या वातावरणात तोंड नसता। तर मी आता जातोय त्या साईडीक कुर्ली बघूया काही भेटता काय आता कुर्लीचं पण सीझन चालू झालो जाऊ काय आता आज रात्री बघूया कोण असले तर जातले कुर्ल्यांका तर तो पण व्हिडिओ येत लवकरच त्याच्यासाठी आधी पटापट सबस्क्राईब करून घ्यावा। तरी बघा ही शॉर्टकट खाली जाऊ वाट या साईडीक माझी गाडी ही समीरची गाडी आणि ही रिक्षा असा गोट्टा उपसरपंचांची असतली तर त्या साईडीक पण गाडी असत लावलेले हे बघा हे जे फळी असत ना ते काढतच असत 2-4 काढून झाले आहेत आणि ती बघा 5वी अशी वडतच असत वालो लावून आणि खालच्या साईडीक छोटू मामा असा आणि आबा हिरलेकर खाली असत ते दिसत नाही ते बघा आबा हात दाखव आपली हात दाखव हे बघा हिरलेकर खाली असत तर फळे काढूचं काम चालू आहे त्याच्यानंतर मग माती लोटलेली आहे आणि या साईडी कोंड असा या कोंडीत ना गणेश विसर्जनानी करतात तर ही मोठी कोंड असा अशी बघून तुमका समजायची नाही पण उतारलाच तर कळत केवढी मोठी आहे ती तर ना मी आता खाली जाते असे आणि खालना तुमका दाखवते फळे कसे काढतात ते असत तर आता मी इला असं या साईडी खालच्या साईडी बघ
हा बघा इथून दाखवतो तुमका. हे बघा पारण ना एक एक ह्या काढतात असं पट्टे जे घातलेले आहेत ना ते. वरच्या साईडला पण असत. एकदा ट्राय केलंय थैना जाऊ पण ना काय समजत नाही होतं, त्याच्यामुळे पाठी इले खजूळ पाणी असल्यामुळे समजणार नाही खय पाय टाकू तो. काटे पण लागले हे बघा. हातिक दिसता काटो नाही दिसतो ते काटे पण असत जाताना. ते बघा एक काढल्याने फळी वालो लावल्याने त्याका आणि वाल्यानं वर खेचत असत. वर खेचूक दोघ जण असतच. आणि परत पाऊस योग सुरुवात झालेली असा, त्याच्यामुळे मी छत्री ठेवले असे तकडे ती बघा लाल दिसताना. तर थंय छत्री ठेवले असे, त्याच्यामुळे आता मला परत थंय जाऊ का, कारण पाऊस बघा पडाक सुरुवात झालेली असा वाढल्याने. चला जाता येतं वर. मी भिजाक पण जीवार येतं, कारण मागेच ताप येऊन गेलो मागच्या आठवड्यात, त्याच्यामुळे. ती बघा तशी काढून त्या साईडीक ठेवतात वाटेर, कारण ही असा ना वाट असा येऊ जाऊची, ही पण वाट असा या साईडीने येऊची. पण जेव्हा ह्या खोलतले ना तेव्हा ही ना खूप प्रेशरने पाणी जातला, त्याच्यामुळे ही वाट काय बंद होतली या. त्याच्यामुळे थैनाच एकच वाट मग चालू राहतली, त्याच्यामुळे ते साईडीक ठेवतात असं फळी, कारण वाटेवर त्रास नको येणारे जाणारे. तर चला आता परत मी वर जाते, कारण पाऊस परत सुरुवात झाली आहे बघा. पाण्यात तुमका दिसता ना थेंब पडाक सुरुवात झाली. तर जाते वरच्या साईडला. तरी बघा आता परत वर इला असे, आणि ते बघा वालू लावतात असं त्या एका फळी एक मग डायरेक्ट खेचून काढतले. भाई इकडे या. थांबा हातीत काम आहे त्यांच्या. एक मिनिट थांबा. इली तुम्ही वडा मी वडू वडा वडा तुम्ही पुरी येऊन दे एकदा. हां आता तू थांब जरा. हां घाट टाकते. येऊन दे पकडी करा काय बघा अशी एक एक फळी काढतात असं वर वाल्यांवडून. अजून 2 कामगार येले हे बघा. आणि त्या कामगारांनी एक महत्त्वाचं काम केलं म्हणजे नाश्ता घेऊन इले आहेत. हे बघा नाश्ता आलेला आहे. तर मंडळीनं ना समोरच्या साईडीक तुम्ही बघू शकता पावसान जोर गेले ना, वारो आणि पाऊस एकत्र, आणि त्या साईडीक ना काम चालू आहे तरी पण पावसाचा. तर बघा तुम्ही बघू शकता पावसाचा जोर बघू शकता तुम्ही कसलो हा तो, तरी पण काम करतं. आणि मी ना छत्री घेऊन येऊ बघा असं उभं असेल, कारण ना चारही साईडी भिजाक होता वारो आणि माझ्यासोबत बघा करण असा तो रिक्षेच्या आडोसाक रवलो, कारण चारही साईडीन वारो येता आणि त्याच्यामुळे ना छत्रीत पण पाणी जाता. आणि या साईडीक छत्री ह्या असा रिक्षा असल्यामुळे आम्ही त्याच्या आश्रयाक राहिलो, कारण एका साईडीन तरी भिजाक नाही होत, समोरच्या साईडीन फक्त पाणी आणि भिजाक होता. आणि बघा काही गेलो असं आहे बघा कसं रवलो हा बघा. आणि त्या साईडीक काम करतच असं चालू आहे जोरदार. पाऊस इल्यामुळे आता आम्ही हळीला असं, कारण भिजाक होता. ते वर काढताना लय कसरत धाव फळी ती बघा, कारण ओले झाले आहेत ना फळी, आणि त्याच्यामुळे चिखल पण लागलो माती येतो. जो माती आहे ना एका बांध घालू घातलेली, तर ती फळी एक लागली आहे आणि तो सगळी फळी चिकचिकीत झाली आहे, त्याच्यामुळे वर काढताना ना हात सुळसुळतो.
त्याच्यामुळे लय हळूहळू काढूची लागता. आता आम्ही थंयच होतो, पण आता पाऊस इल्यामुळे आम्ही आता हय लवायत उभे राहावं, कारण भिजाव होता म्हणून. आणि या साईडिक वातावरण बघा आमच्या तळ्या काढला पावसात कसा दिसता, भारी एक नंबर. आणि हो पावसातलो माझा पहिलोच ब्लॉग असा. आता बघूया हळूहळू सुरुवात होईल पावसाळी ब्लॉगला. तर ती एक फळी काढताना किती कसरत जाते बघा, कारण ते सगळे फळे ना ओले झाले आहेत आणि चिकचिकीत माती लागल्यामुळे ना हात सुळसुळतो. तर इली ती फायनली वर. माझी छत्री गळता वाटता, मग आतमध्ये पण भिजाक होता. काढल्यानी फायनली वर काढल्यानी एक फळी. आता जास्त नाही रवले आहेत, पाच एक रवले असले 4-5. त्याच्यानंतर परत अजून माती असलेली ढकलूची, म्हणजे अजून बराच काम वाजले. 12:30 वाजून गेले. आणि आमचा तळा ना पावसामुळे परत भरला आहे बघा. थोडासा कमी झालेला आणि परत भरला बघा किती. आता बघूया मारुता काय करतात, कारण पाऊस जर असंच चालू राहिलो तर मारुता काय खरा नाही, पाणी मग घालवचा लागताला. जर पाऊस थांबलो तर मारतील मासे तळ्यातले. लागते हे बघा, या साईडिक पण फळे ठेवले नाही आहेत आणि हडे पण थोडे आहेत. आता घालला पडला हा मोठा पडला, वायच राहुला आता. बराच काम होय ना, अजून भरपूर काम अजून तरी किती सा अजून 2-1 तास लागतले पाणी क्रॉस जाऊ. आपली आता तू काय ऐकणार नाही तू परत खाली जाऊ. पुरी कर आधी पट्टी घे, कसं कर खोल करीत मधलो एक भाग काढलो ना पाणी सुटले आहे भाऊ. मासे उसको माहिती आहे दुकान परत नाही माहिती कामच जात तर ह्या थंय जावं ना तोंडार नाही पण त्या ना खाना बरा पाणी चालू झालं तर हा पटापट जायचं. लोट लोक पेचा नाही त्याला कडे ओपन नाही झाला ना, काय व्यवस्थित ओपन हो आता लोट येतो पण आता होतली बरोबर ब्लॉक होत आपली तो बघ आपली तो नाही रे, तो ढीग नको बघ ता काढू पाणी झालं चालू. पाणी फायनली 2 तासानंतर सांगितल्याप्रमाणे चालू झाला. बंद झालं बंद करू शकतो सांग 2 मिनिटात बंद. चावी लावल्यान लगेच उतार जाऊ मोठं. तर फायनली ता फोडून तर झाला. हे बघा ही अशी पाट काढल्याने या पाणी जाऊ. आणि आता बघूया जर पाऊस लागलो तर हवान सगळा जातला या, नाहीतर मग शनिवारी माणसं दिलेत माती काढूक या साईडचा. नाहीतर जर पाऊस लागलो ना तर जायतो हवाने सगळा सरसराव.
त्याच्यासाठी एवढी पाट काढून ठेवलेलो हा. तर मंडळीनो आता मी जात असे घरात, कारण आता ना बघितलंच तुम्ही थोडासा फोडल्याने या. आणि आता जर पाऊस लागलो ना तर जातलं आता फुटान, कारण पाण्याच्या जोरान ता फुटान जायत. नाहीतर जर नाही लागलोत ना तर मग शनिवारी येऊन मग माणसं आणून फोडून घेतली आहेत तलाव. तर आता मी यो व्हिडिओ हयच थांबवते. तुमका कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.